चला तर घेऊया आता बुके. आणि बरेच दिवस झालं आपलं चाललं होतं नाही. फायनली आज काय झालं, गर्दी होणार तिथं, भेटाय माणसं येणार लगेच. किती घेतले झाल्या 3-4 दिवस जरा गर्दी होतीच आणि आपल्याला पण कामं होती भरपूर. आणि आमचं असं होतं की निवांत जायचं. निवांत म्हणजे गेलं तर निवांत बोला येतं, गप्पा मारायचं, चर्चा करायची, त्यांचं नियोजन कसं असतं हे विचारायचं, काय काय करतं, व्यायाम कसा देता वगैरे सगळं आपल्या फॅमिली बरोबर शेअर करायचंय. बघूया आम्ही तर ठरवलंय. आणि तिथे गेल्यावर काय कसं म्हणजे कसं असतं, म्हणजे व्हिडिओ करताना वेगळंच आहे ना, आपण ठरवून कधी व्हिडिओ होत नाहीत. आता माप ठरवतोय, मला तो डोसक्यात विचार असते असं की हे बोलायचं ती बोलायचं, तर तिथे गेल्या वेगळंच असतंय. माझं तर वेगळंच असतं, मग म्हणून ठरवायचंच नाही का काय तो मनातील ते बोलायचं, तोंडातले शब्द मला काढायचे. म्हणजे तिथे तेच बोलायचं, असं नाही की ठरवून प्रश्न तयार करून काही नाही. तर आता आपण घ्यायचं आहे मालकांचं अभिनंदन करण्यासाठी बुके. ठीक आहे. त्यांच्या कासेगावमध्ये आता भरपूर बुके भेटायला लागले त्याने. पहिलं स्टँडवरच भेटायचं आणि आता इथं एक स्टॉल आहे, इथं पण आहे आणि पुढं पण आहे. कुठे घेतात बघूया. बुके घेऊया आपण. एक मनात असा प्रश्न येतो, आपण बुके घेतो त्या बुकेचा उपयोग काय? काहीच नाही, मग काय घेऊ शकतोय आपण आता? तेच बोलतोय, अशी वस्तू घ्यायची की बाबा त्याचा उपयोग तरी झाला पाहिजे. पण काय आता ती काहीच नाही ना. मग तर ह्यांचं मत तर तुम्ही ऐकलंच खरं. जाऊ पण न्यायचं काय, सगळेजण बुके देतात तर आपण बुके. आणि विषय काय झालाय, आम्हाला एवढं माहित पण नाही की दुसरं आता काही न्यावं. बैलासाठी घेतला असं करत कसं असते, ती साईज वगैरे असते त्यांची, ती काय बरोबर आहे. आणि आलो बुके घेऊ. आणि म्हणजे आता आपण घेतली वस्तू एखादी आणि ती समजा बैलाला बसली नाही वगैरे तर ती बाथरीच की. होय, आणि ती काय आपल्या देखत म्हणणार आहेत नाही हो नाही बसत, आणि लगेच आपण घालू पण शकत नाही ना. त्यापेक्षा चला बुके घेऊया. शिस्तीत उतरा. कुठे घेता, इकडं का इकडं? घेतो. तर इकडं बुके घ्यायचंय. आणि एकाच गावातले 2 नंदी आहेत, तर दोघांना 2. तर आता घ्यायला लागलोय. विषय काय झालाय, प्रत्येकच बुके वेगवेगळा आहेत ना. सेम आहेत काय? मला हा आवडलेला. एकच आहे, तयार होऊ नाही शकत लगेच काय? लगेच नाही, फोन आलेला त्यांचं. किती? 2 दिले ना? हो 2 दिले. हा, हार पण नेला तर बघितलं आम्ही आमच्या रायबानं काय करतो. रायबा तसं सगळ्यांचं असेल आहे ना. हा नाही असू दे. चला आता घेतलेले आहेत बुके आणि जाऊया. हा बुके पण छान आहे बरं का. मला ही वाघवाडी किती किलोमीटर आहे? आणि मला काय माहित नाही बाबा. तिथनं 12 किलोमीटर. 12 ते 14 शेवट. तिथनं आता त्यांचं घर किती किलोमीटर आहे आपल्याला माहित नाही. तर जे समालोचक या धुमाळा ते न्यायला येणार आहेत. ती न्यायला येणार आहेत आणि त्यांची अनेकदा मुलाखत झाली आपल्या ह्याच्यावर. त्यांचा फोन आलेला निघालाय का या लवकर टाकानी वर गेले. चला आता डायरेक्ट तिथंच भेटूया आपण. कडक लक्ष्मी. थांबा. तर आता आपण कुठं पोहोचलो? बरोबर वाघवाडीत फाट्यावर. आणि आपल्याला आज जायचं. मी पहिल्यांदा वाघवाडीत जाणार आहे बरं का. पहिल्यांदा? काही संबंध कोण आहे आपलं म्हणजे कोण? ते म्हणजे लग्नाला गेलेलो की एकदा. कुठं चौकात वाघवाडी फाट्यावर चौकात बोलली गेली. बोलला का? हा. हा, आणि आपण इथं आलेलो काय म्हणायचं ते साड्या न्यायला. पण असं गावात हो, मला गावात म्हणायचंय. वाघवाडी फाट्यावर येतो की, पण गावात थांबूया इथंच. म्हणजे खून बरं. चिकुर्डे, लाडेगाव, शिवपुरी. चिकुर्ड्यात कोण आहे आपलं? तुमची आत्याबाई. लाडेगाव मध्ये माझी मैत्रीण. शिवपुरी मध्ये कोण आहे का? शिवपुरी मध्ये महादेवाचं मंदिर आहे मस्त. होय काय? बघितलंय सा? बघितलंय सा? तर असं झालंय, भैयांनी आम्हाला इथं बोलवलेलं आणि आता त्यांचा फोनच लागणं झालाय. आता काय करायचं? काय आम्ही तर जायचं, फोन लागणं कवळ क्षेत्रामध्ये जरा पुढे जाऊया. वाघवाडीचा चौक कुठं आहे? चौकात बोलले
पुढे आहे किती काय हिंदी केसरी लावलंय मग चला चला बघूया. तर पुढंच बॅनर पण लावलाय, नाही दिसत. मग आहे तर चौक असणार आहे हो. तर असा बॅनर लावलेला आहे, सरदार रोमन. हिंद केसरी 2024 या नंबर. चला इथं पुढे विचारूया कोण पण सांगाल. चला सरदार आणि रोमन. सरदार आणि रोमन लगेच येते तुम्हाला भेटायला. थांब जरा फोन लागू. ते भेटणार की आपण आहेत ना असते दोघं पण. तिथं आधीला दर्शला कपडे घेतले. ही सौंदर्य 1 ग्रॅम गोल्डचं दुकान आहे. हो की मोबाईल बंद नाही ठेवलेला, रेंज नाही. ओ विचारूया कुणाला तरी घर कुठे लागला. लागला. आता नवीन नंबरवर मी लावले. आता आपला जो पर्सनल आहे मी फोन लावते. आला का फोन बघू. हॅलो, अहो फोन लावतो कौरशाला. हे चौकात येऊन थांबलोय. हो ते सरदार रोमन लावलंय का डिजिटल कपड्याच्या दुकानासमोर. सौंदर्य साडी सेंटर. बर गाडी बघा. बर हा पांढरी गाडी लावली साईड. काय झालं. ती पण मागं जायचं आपली. माग आहेत ती काय ह्या गावचं नाही ते तुम्हावाडीची आहे. त्यांची मुळे काय हाय काय तुला माहित कसं बा. बस याची नाही. रोज इकडे येता तुम्ही. हा हा डायरेक्ट, कारण तुमच्या शिरामध्ये सगळी बस भरायला लागली. मुलं वाढलीत नाही. चला आता भैया आलेत की आपण शेअर करू. तर भैया आलेत आम्हाला न्यायला. आता त्यांची गाडी गेलेली आहे पुढं, आपण त्यांच्या माग माग. फॉलो मी. होय ते समालोचक असल्यामुळं स्पष्ट व्यक्ती म्हणजे स्पष्ट व्यक्तिमत्व आहे. बोलाय बिलाय जमत असं बरोबर. छान माहिती असली तर बोलाय तसं जुळलं पाहिजे ना. हा आणि योगायोग बघा म्हणजे आपण परिचय गेलो. हा तिथे त्यांची भेट झाली. त्यांची ते व्हिडिओ बघतील आपली. ती भेटा आली तेव्हा मला माहित झाली. पण म्हणजे ते ओळखलं का मला. सुरलं तर बाजीला घेऊन गेलेलो आपण त्याला मैदानात. घेतल्या फेऱ्यालाच तेरा म्हणून मैदानात गेलेलो. बघितलं मैदान होतं काय. हा मैदानात होतं. तेरा त्याचा मधली पोरं ते त्या जागेवर चालत तिकडे मैदानात. असा विषय झाला तेव्हा ही तिथे होती. अरे गाडी जाणार का. गाडी आमची होय. एकच गाडी आहे. एकच गाडी. सगळ्याच 10-15 गाड्या असतात. आमच्याकडे एकच आहे. आणि एकाच गावात 2 बैल हिंदी केसरी झाले. काय योगा योगा या बैराव हुडकत होते तिथे. म्हणजे मला ऐकवर माहिती तिकडे गेल्या पुढे आपल्याला. हा बैराव हुडकत होते मिळत होतं. म्हणले हाई गाडी पळवायची. म्हणजे बघ कधी कोणाचं योग असतो. कधी कुठं काय लिहून ठेवलेलं असतं आपल्याला पण माहित नसतं. फक्त आपण प्रयत्न करत राहणं हेच आपल्या हातात असतं. अवघड झालं. ट्रॅफिक जाम वज झाले. वज इकडे रस्ता नाही ग. गाडी जर खाली राहायला. हो कुठं आहे. हा काय येते आलोय आपण. श्रीशानं बघितले मला पण आता दिसलं का. इथं कोण आहे. हा कोण आहे. प्रत्येक गावात आहे. इथं पण आहे. कशी मस्तच तब्येतीने या. तीच आहे तो नाही वाटतं. प्रत्येक गावात नंदी. प्रत्येक गावात प्रत्येक गल्लीत प्रत्येक वळात नंदीच नंदीत. बकाभाईनं जसं बकाभाई आपलं बकासूर देव तशी थार घेतली तस तिथनं पुढं पिकअपच झाला बैलगाडी क्षेत्रानं. जाणार का हो गाडी. काय नाही
सूर्यप्रकाश बरोबर तोंडाला लागल्यामुळे कॅमेऱ्याला प्रॉब्लेम यायला लागलाय. तिथं बघा जरा खाली रस्ता येऊ दे. आम्हाला कशाला घ्यायला लागलाय? अहो तुम्हाला तर घ्यायचं आहे आजच्या व्हिडिओत. किती लावायचे? मग गाडी लाव का माग? मग दुसऱ्या गाडीत नाही त्या डायरेक्ट तिथं भेटत. चल चालत जाईल की रस्ता शेअर करत. नाही तर चिखला जा नाही बसली असती गाडी. राहू दे कशा रिस्क घ्या. तर आपण आलोय. हो राज राव. तर आपण काय निघालो कुठे माहिती आहे का? सरदाराजवळ. इथं सरदार आहे बोललेत आणि तिकडे गावात रोमन आहे. आता सरदारची आधी गाडी घेऊ. होय ही बायलाच एक नंबर. बाबरायचं काय बघा बघा. चला आता आपण रोमनकडे निघालो का सरदारकडे? सरदार हरभरा इथलं काय आलं? बघ पाणी बिणी काय एकच पाणी बोलते एकच पाणी वाला एवढा पाणीच नाही वाटतं. टोकलंय तेव्हा दिला असेल पेरलंय तेव्हा. चला आहेत ना सगळी पेरू सगळी मिक्स आहे म्हणा. मध्ये मध्ये काय मका केलं वाटतं. हा पेरू पण नाही चिंचेचं पण झाड. हे आपल्या घरात काय केलं काय ते बाग घेते मी पण केलं नाही गावंदरीत. होय काय झालं? ती काय आपण ह्याला पेरू झाड जास्त ती काही काय विकायला आपल्याला म्हणत होते, हो, जास्त झाडं केली. जास्त झाड होती पेरू चिक्कू सीताफळ. हो, हा इकडे तिकडे बघा. आपण कुत्र पण घ्यायचे पाळव. होय सगळं घ्या तुम्ही नुसतं पळवत बसा. अगं तर खरंच घ्यायचं आहे. दुसरं काय करायचं नुसतं कुठं. पंजाबमध्ये आणायचं आहे. आई गं. हूं करायला काय झालं अरे खरंच आणायचं पंजाब लास्ट. हे बघा मनीमेव कशी बसली. चला श्रीशय्य. वरणे ती वरण्याचं बरोबर आलं. तर आपण आलोय सरदार ना सरदार जवळ आलोय. कसं आहे सरदार हिंद केसरी सरदार पुसेगाव 2024. मारतोय काय तुमचा दादा मालक कोण ती दोघं काय गावात आहे काय? मागचा बैल दोन्ही पण एकाच मालकच काय? सैतान आजी पाणी देऊ. वाघवाडी बिट्टू ना वाघवाडी मामा बच्चे जुगलबंदी ठीक आहे सैतान. आणि हा बघा पुसेगाव हिंद केसरी 2024 सरदार. वैरण वाळकी वल्ली दोन्ही पण सगळे असते वल्लीच. निघा होऊन झाली खायला दिवसभर इथं असतोय संध्याकाळी आत म्हणजे ते पुढलं शेड काय ही शेड आधी जाऊ तुमचं नाव काय दादा? अविनाश अविनाश लाड. कुणा तुमचा आहे ना ते? आणि हे दादा तुमचं काय नाव? मित्र आहे काय? हां आणि हे तुमचं? मी भयांचा सक्का चुलत लहान भाऊ. भयांचा सक्का चुलत लहान भाऊ. आणि हे काय भैया तुम्हाला 2-3 मुलाखत तिथं आहे आपल्या व्हिडिओत. म्हणजे यायच्या आधी भैयांनाच विचारलेलं. हो कारण की आम्हाला पत्ता वगैरे काय माहित नव्हता आणि याला होतं आम्ही किताब मिळालं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ठरवलेलं. खरं म्हटलं तुम्हाला वेळ नसणार भरपूर माणसं येत असतील म्हटलं जरा गॅप घेऊया आपण निवांत भेटायचं. नारळ पण त्यालाच आमच्या बैलाचं शेवटचं मैदान आला आला हिंद केसरी. तर चला हिंद केसरीचा आपण सत्कार करूया. अगं बाळा एवढीच नाही येत. गळ्यात बांधूया गळ्यात गाठ मारा खाली त्यांची हात खाली नाही काय करीत बांधा तुम्ही तापाच्या खालनं बांधा खालनं घ्या खालनं बस. एक बस. तर आपण हिंद केसरी सरदारचा सत्कार केलेला आहे शेल आणि श्रीफळ देऊन. तुमच्या ह्याच्या पण म्हणजे ध्यानीमनी तर होतं का
या तुम्ही हिंद केसरी पुसेगावचं म्हणजे गेल्यानंतर मैदानात असं होईल ते होईल असं वाटलं ना का तुम्हाला? फायनलला राहील वाटलेलं पण 1 नंबर वाटलं. फायनलला राहायला वाटलं ना? म्हणजे ह्याच्यातनं एकच होतंय की योग यायला लागतोय आणि म्हणजे ती वेळ यायला लागते. किती पण धडपडा, किती पण ही करा, नियोजन करा. आणि मेन म्हणजे दुसरं आहे, दोन्ही पण दुसरे आहेत. दुष्येत आता आम्हाला इथं आल्यावर कळालं. दुसरी आहे, दोन्ही पण दुसरी. तर आपण ओळख करून देऊया. हो, ओळख करूया. आपल्या सरदारचे मालक म्हणजे एक मिनिट. हा, या सगळ्या जवळ या की, या जिकडे. दाजी. चौघजण उभा राहा, जागी तुम्ही. आणि शाल बांधल्यावर सरदार मस्त दिसायला आला बरं का. हा चला ओळख करून द्या. तर आता आपण सरदारला भेटायला आलोय कारण हिंद केसरी झालाय आणि हो. बरेच दिवस झाले आपलं ठरत होतं की म्हणजे आपल्या इथली भागातली, आपल्या जिल्ह्यातली 2 नंदी हिंद केसरी झालेत तर त्यांना भेटायचंच. पण आम्ही लवकर आलो नाही कारण की म्हटलं सगळी ह्यांच्या मध्ये गडबड असणार, भरपूर जण येत असणार आहेत. तर आपण निवांत जाऊया म्हणून आम्ही आता आलोय. तर आता सरदारला म्हणजे दावं पण नाही लावलेलं त्यामुळे भीती वाटायला लागल्या. तर ह्या आजी, ह्या ओळख सांगा तुमची. सुनबाई, आजींच्या सुनबाई. हा आणि हे दादा आहेत सरदारचे मालक, तिथं मालक आहेत, तिथं पण मालक. मुलगा आहे बरं. होय काय? हा तुमचा बारका मुलगा. नाव काय? नाव काय तुझं? आदित्य महादेवला. आणि थोरला? मगाशी आपल्याला हा मागाशी नाव सांगितले. मागाशी काय नाव घेतले आपण. दादा तुमचं नाव कसं म्हणला? अविनाश अविनाश. लाड. आणि तुमचं? महादेव मारुती लाड. महादेव मारुती लाड. ताई तुमचं? पद्मा महादेव लाड. आणि तुमचं आजी? केसरी मारुती लाड. भाग्यश्री मारुती लाड. तर आपण म्हणजे आलो आणि एवढंच की म्हणजे आपल्या ध्यानीमध्ये नसताना ह्या गोष्टी होत असतात. नाही असं नाही की म्हणजे ठरवलंय आणि मनात असं तुम्हाला वाटलं पण नव्हते. दादा बोलले की होय, आम्हाला असं वाटलं पण नव्हतं की आमच्या बैलांचा नंबर येईल असं. होय ना. तेच आता आपल्या पण रायबाचा बाजीचा पैरा करताना आम्ही पण म्हणजे प्रयत्न करतोय आमच्यानं होईल तसं. शेवटी आम्ही म्हणतो योग असेल तेव्हा त्यांचा गट पास होईल, काय व्हायचं ते होईल. असंच आमचं पण चालू आहे. फक्त एवढंच की आम्हाला बघायचं होतं हिंदी केसरी जवळून बघायचं होतं म्हणून म्हटलं आज बघायचं आहे. आज जरा निवांत होतं म्हटलं चला आज बघायला जाऊया हिंदी केसरी सरदार. यांनी भैया विचारलं येऊ का तर भैया आजच बोलले या आणि म्हणलं तुम्ही हाय नाही घरात सगळी म्हणजे सगळ्यांचीच भेट घेऊन यावी. तर त्यांना ही दिवे ठीक आहे. अभिनंदन. तर आम्ही मुलाखत वगैरे घ्यायला आलेलो नाही, आम्ही खास आपल्या चॅनलच्या म्हणजे बाकीच्या दाखवायला आपल्याला. माध्यमातनं तुम्हाला तुमचं एक घ्या घ्या की तुमच्या अभिनंदन करायला. आजी घरा चला. हिंद केसरी आजी आणि ताई. चला तर यांना म्हणजे तेवढंच एक म्हणजे भेट द्यायची होती आणि अभिनंदन करायचं होतं आणि आम्हाला जवळून बघायचं होतं सरदार. आणि आता आपण रोमन पण बघायला जाणार आहे. हो चला. बरं हे आपला घरचा आहे, घरच्या गायचा आहे. तिकडं आण. विकत आणला केवढा असताना विकत आणलाय? बारका असताना आण. म्हणजे 3 महिने 4 महिने आता 9-8 महिने 8-9 महिन्यात असताना आणला विकत. याला दादा कसं ट्रेनिंग देता तुम्ही? ट्रेनिंग आपण मामा आपला ते रेटर गावात मैदान होतं हा तिथं बघू पाहिल्याला बघून आणलं. ट्रेनिंग इथं आपण- म्हणजे आधीच ट्रेनिंग दिलेलं झोपल्याला वगैरे फेर वगैरे आधी दिलेलं काय 8-9 महिन्यात असतं मग डायरेक्ट पळ बघून घेतला तुम्ही. मग आता इथं कसा व्यायाम असतो त्यांचा ह्याचा? इथं आपण मैदान नसल्या गॅप असल्या पाट्याला झोपायचं, फिरवून आणायचं बैलगाडीला. पाट्याला झोपतावी हा पाट्याला आणि बैलगाडा फेर वगैरे देत नाही? फिरवून आणायचं. अरे फेर कसं काय देत नाही? प्रत्येकाची पद्धत असते. असते का? व्यायामात ठेवणार, फसात ठेवणार त्याला. म्हणजे जास्त व्यायाम म्हणजे ते पाट्याला वगैरे हाणले की ताकद वाढते, अवताला हाणलं की बैल बी शाना होतो, शान होतो काय? उभा राहायला इद्रापणा करीत नाही. म्हणजे तुम्ही फेर देतच नाही? फिरण आधी आयला आमच्या इथं 4 दिवस झाले फेर म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. आणि दादा हे नियोजन कसं केलं तुम्ही? म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्यातलं एकमेव असं असेल की एकाच गावातली 2 हिंदी केसरी का झाली त्याच्या आधी? नियोजन मामाच करतो आपलं सगळं. आणि इथून मागं पण घरची गाडी पडते कायम. कायम घरची गाडी पळते. म्हणजे एकाच गावातली 2 नंदी हिंद केसरी झाली म्हणजे एकाच गाडीला पळून. ही सांगली जिल्ह्यातलं मला वाटतं एकमेवच असेल आपलं वाघवाडी गाव. म्हणून ती पण ऐकताना पण असं गावातली एका घरातली येते. आता चुलत भावाचा तो बैल आहे, दोघात बैल आहे तो. मग ते एकाच घरातली आहे म्हणजे एकाच म्हणजे घरचीच गाडी झाली. ते दोघात आहे. घरचीच घरचा साज थोडक्यात घरचा साज हिंद केसरी झाला. तरी म्हणजे मी पण विचार करते की म्हणजे एका गावातली 2 आणि घरचा साज कसा म्हणते ती हा, मला प्रश्न घरचा पडलेला. जमाय आमच्या चुलत भावाचा तो बैल हा. आहे, दोघात तो बैल आहे रोमन आणि ह्यो आपला एकट्याचा आहे. होय काय? म्हणजे बरं दादा तिथं आता फायनल झालं. फायनल झाल्यानंतर म्हणजे ते आता आपला बाकासूर देवच मग ते कळाल्यानंतर की बाबा गाडी फॉल झाल्या तोपर्यंत तुम्हाला कळालं नसेल की आपला नंदी हिंदी केसरी झालाय सरदार. नव्हतं का आणि ते कळाल्यानंतर तुम्हाला म्हणजे कसा आनंद म्हणजे काय तेव्हा त्या क्षणाला काय वाटलं तुम्हाला? त्या चॅनल आपण वाटत नव्हतं आपण हिंदी कशी झाले. वाटलंच नाही कळून सकट. मला वाटतं मग 3-4 वेळा तुम्ही रिपीट बघितलं काय व्हिडिओ? ती 2 दिवस शॉक मध्येच होती की खरंच झालो का आपण.
मग तिथला जल्लोष वगैरे करता पण आला नसेल, एवढा आनंद झाला असेल तेव्हा. मग तिथे भेटाय वगैरे भरपूर आली असतील. हा तिथं मग तिथनं किती वाजता तुम्ही हल्ला, म्हणजे हिंद केसरी झाल्यानंतर तुम्हाला इथे आले किती वाजले रात्रीचे? 1-1:30 वाजले. मग इथं आलो आणि लगेच आलेल्या फटाके वगैरे आत्ताची भाजी केली असेल. भरपूर केली. दिवाळी झाली त्या दिवशी गावात. त्या दिवशी दिवाळी साजरी झाली. दिवाळी साजरी झाली. आपल्या ह्याच्यात वाघवाडीत हिंद केसरी म्हणजे पहिलंच आपल्या ह्या गावात. आणि आमच्या गावात पण झाले, शेणे गावात. तुम्हाला काय माहिती असेल शेण्याचा काय इतिहास आहे त्या विषयी? ते आपल्या क्षेत्र चालू आहे तोपर्यंत शेण गाव आजरामर आहे वागऱ्यामुळे. वाघऱ्या सलग 3 वर्ष हिंद केसरी झालं. त्यांची पण एकदा मुलाखत घ्यायची आपल्याला. फक्त ह्या तुम्ही जी आता ही झालायचा हिंद केसरी, त्यात एक काय वैशिष्ट्य की घरचा साज पहिल्यांदाच. आणि पायरा वगैरे तुम्ही हुडकत होता असं आम्हाला, म्हणजे बाहेरच्या बाईट आम्ही बघतो का नाही पहिरं हुडकून पहिरं कोण देत नव्हते. हा ही बाईट ऐकलेली. म्हटलं मग ते काय विषय होता ते? काय गेले की पहिरं नाही माहिती. म्हणजे आपला बैल कुठे पळालेला दिसलेला नाही ना बाहेर. हा त्यामुळे पैरच देत कोण नव्हते. देत नव्हते पहिरं. बरं पैर म्हणजे तुम्ही मागितलं, मग वायदी वगैरे मागत होतीत काय तेव्हा? वायदी मागणारच की. आपला आता बैल उजेडत नाही म्हणजे वायदी मागणारच. मग वायदी तुम्ही द्यायला तयार असून सगळं पैर दिलं नाही तुम्हाला? नाही दिलं. आणि आम्हाला अशा भरपूर कमेंट येतात की तुम्ही बाजीला जोपर्यंत चांगला नंदी घालत नाही टॉपचा, तोपर्यंत तुम्ही उजेडात येणार नाही. तर हे असं असतं का की टॉपच्या नंदीमुळेच उजेडात येते? नशीब नशीब. नशीब साथ पाहिजे. स्टार. आणि प्रत्येकाच म्हणजे ज्यांनी पळायला, म्हणजे माझं एक मत आहे, ज्यांनी पळायला, तर तुम्ही सांभाळायला 1-2 तिकडे अजून एक, तर ती ह्याच आहे ना की पळतेच चांगली म्हणून सांभाळलेत आतापर्यंत, बरोबर? मग आम्ही म्हणजे आपला बाजी पण पळतो, तुम्ही पण व्हिडिओ बघत असेल, आणि भरपूर लांब लांब पैर येतात. म्हणून आम्ही तर असं ठरवलंय की टॉपचं वगैरे काय नाही, शेवटी आपल्या नशिबाचा भाग येईल तसं पैर करायचं, येईल तसं पळवायचं. आता यांनी बघ की म्हणजे यांच्या नशिबातच होतं की म्हणजे देव पण बघत असतोय. आता यांच्या शेवटी असणे महाराजाचं पण हे म्हणा, हा आशीर्वादच म्हणा. आशीर्वादच म्हणायचं. म्हणजे यासनी जर समज पायराम झाला असता हो, तर हिंद केसरी झाली नसती. बरोबर आहे. बरोबर आहे का? देवाला तिकडून आणायचं होतं घरची गाडी. हा म्हणजे देवाच्याच मनात होतं की आपला पायरा यासनी करून द्यायचा नाही, हा ही घरची गाडी पळवायची. बाबर माचेला 1 नंबर गाडी 2 नंबर दिला. कधी आत्ता काय? हो मागल्या 8 दिवसात कुशेगाव मैदानाच्या आधी हा हा. या दोन्हीनेच केला. मग तेव्हा ठरवलं काय तुम्ही हीच गाडी पळवायची? कुशेगावला हीच गाडी आणायची ठरवली. मग आता कुठलं नियोजन केलं का दादा? वडूजला 10 का 16 आहे? 10 आहे काय? हा ही गाडी पळवणार आहे. चालते बघा, येतो काय आम्ही. म्हणतात बघा, घरची गाडी जी स्पीड लावते ती दुसरी लावत नाही. काय म्हणला दादा? ही आता 2 कोंड्या आपली घरची हा. जाईल. ती आधीपासून म्हणजे एकत्रच पळते. म्हणजे घटवल्या गाडी थोडक्यात, म्हणजे एकमेकाची असं मन एका कळतील, जीवानं. एका जीवानं पळतील. पण एक लेवल येते अशी, हा. त्यामुळे ती गाडी एकसारखी पळते चांगली. मग तुम्ही 10 तारखेला जाणार आहे म्हटल्यावर काय मग आता ही बाईट आपली जाईलच. आता हिंद केसरी बैल येणार आहे वडूज मध्ये, तर 100% बघाय माणसं गर्दी वगैरे होणार याला. आता बघाय माणसं आता कुशेगावपासून आल्यापासून दररोज माणसं आता तिथेच बघायला. नाही येणारच की हो. म्हणून तर आम्ही एवढ्या लेट आलोय, कारण यायचं आणि होय नाही गडबडीत ते म्हणजे नको म्हणून म्हणलं निवांत जाऊया. मग दादा आता इथनं पुढे पैर भरपूर येत असतील, आता कोण येत असतील भरपूर. पण आता मामाचं कसं नियोजन करेल तसं. आता असं काय? हा ज्यांनी आता तुम्हाला नकार दिलाय तिथं काय तुम्ही मामा आला असतं बरं झालं असतं बाईट मध्ये. मामा येणार की गावात? गावात येतील काय? मग चालते, मामाच्या बरोबर सविस्तर आपण बोलू. म्हणजे सगळं किंग मेकर थोडक्यात मामा आहेत काय? नियोजन सगळं त्याच्याकडेच असतं. हा हा. आणि ड्रायव्हर कोण होता आपल्या गाडीवर? कुठं आलीत काय तर? बारीक ड्रायव्हर सुरू. आणि त्यांचं पण नशीब बघितलं दादा बारकी बच्ची असल्यापासून तयारी पहिल्यांदाच. ड्रायव्हरची हा आदल्या दिवशी म्हटलं की पहिल्यांदा पुशेगाव चकड्यात पाय ठेवणार आहे मी, सॉरी बारीक ड्रायव्हर. हा आणि दुसऱ्या दिवशी हिंद केसरीत झालं. आणि पहिलंच किताब आहे, पहिल्यांदाच किताब असं केलं की आता बाईला बरोबर ड्रायव्हरला पण हिंद केसरी किताब द्यायचा. होय होय. कसलं नशीब त्यांचं. मग काय असंच आहे. ही कोंड बारकी असल्यापासून बारी ड्रायव्हरनं आणली ती. आणि त्याने झाली ते. भैया काय म्हणते, तालमीत तयार त्यानंच केली ती. हा हिशोबत. कुठे एकत्र आलं की ती कार्यक्रम होणार. मग आता पुढल्या नियोजनाला बारीक ड्रायव्हरच आहेत. लाईतवर बारी ड्रायव्हरचा 10 तारखेला काय कसलं ओपनच आहे? दुसरा बैल आहे. हा ही दुसरी नाही. हा बरं हाईच गाडी पळवणार आहे तुम्ही? चालते 10 तारखेला आम्ही येतो बघायला. चला आता रोमनची पण मुलाखत जरा घ्यायची आपल्याला, रोमनला पण शाल वगैरे द्यायचे. चालते चला मग ती बघा येते का मामा किंग मेकर. सैतान ह्याचा जोडीदार. सैतानचं डोळं कसं दिसतं बघा की, तर ते मध्ये उकरून उकरून म्हणजे तळावल्यासारखं झालंय. अगं काजळी खिल्लार काजळ आहे डोळं काढायचं.
जरा ही दिसते रगील दिसते बहुतेक. रागीट आहे. सकाळी आणलाय जरा. सरदार एवढा ही एक हात लावून वगैरे व्यवस्थित देतं. आणि महत्वाचं हे फेर देत नाहीत. फेर देत नाही मला हे विशेष वाटतं. हा त्यांचाच बैल असते कुठलं काय गोडीला काढा ह्याला गोडीला काढायचं कुठं आहे पाट ही जो आहे मोर बघा तिथे. तर हे असलं पाट मारतावे उभा करायचं 1 2 तसं म्हणजे याच्याकडे उभा करायचं 2 आणि ते जो आणि किती असं गोल राऊंड मारायचं किती मारता 10-15 त्यांचं करत नाही एवढं गोल काय नाही काय करतो. आयला आमच्या झालं लाड आहे असलं की 15 मारायचं महाराष्ट्र केसरी 10 मारायचं दादा असलं की 5 ते नव झेंड्याला तोल मारायचं. आमचा लय लाड आहे बहुतेक मग आम्ही फेरा दिला 4 दिवस विश्रांती. तर आता आपण चाललेलो आहे सरदारची तर भेट घेतली. आता आपण घेऊया रोमनची भेट. इथं तुमचं हे घर बांधायला चाललंय का? ते चहा पितात काय? हायवे वगैरे जवळच आहे. आपल्याला कसं आपण पहिल्यांदा आले की आपल्याला माहिती आहे का सगळं लांब लांब वाटत. तर सरदारच्या मालकीनबाई आपल्या बरोबर आलेत रोमनकडे जायला. आणि हे एकत्रच आहेत म्हणजे सगळ्या भावांच्या सरदारचं सगळं नातं सांग की काय म्हणजे नातं सांगा हो ताई. रोमन आणि सरदारचं. रोमन आणि सरदारचं नातं म्हणजे काय जसं ते लहानपणापासूनच असं एकत्र पळवलेत त्यासने हा तेव्हापासून ते एकत्रच पळतात मग एकाच मालकांचे आहेत का वेगवेगळ्या वेगवेगळ्या मालकांचे आहेत. रोमन मध्ये तुमचं पण आहे ना म्हणजे आहे. तुम्ही पण आहे. ते पण. तर आपण आता निघालो रोमन जवळ. सरदारची गाडी घेतली आता रोमनची गाडी घ्यायची आहे. रोमनची मालकीन बाहेर आहेत बघा. कुठं आहे त्या या काय काकी या की या की नमस्कार. तुमच्या गाई वगैरे आहेत वाटतं. होय या की. किती आहेत गाई इकडे आहेत गाई. चला बर साहेब जाताना बघा जाताना राय बघतच आहे थोडं राय बघतच आहे. तसंच झाले आधी पण नाव काय हो दादा नाव काय पक्षा राय बघतच तोंड दिसते म्हणून म्हटलं मी हाय की चल चल पुढं. घरचं आहे गाय कुठं आहे आता आहे काय मग बघा जातं ना आपल्या रैवाने एवढा असं कधी म्हणजे हे केलं नाही. पाहायला ती पण भेटत आहे का? अवघड आहे. हो ए कसं उड्या वाट. त्याचा तिला उड्या मारतोय ती. तर आपण आलो रोमन जवळ. हिंद केसरी हा गेलोय आगाव आहे राव काय हा पण दुसरा आहे. आता त्यांचा नियोजनाचा बादशाह आहे बघा त्याला काय तुम्हाला सगळं 12 घडी ते सांगितलं. कारण की दोन्ही पण बाया नंदीचं नियोजन तुम्हीच करता काय रोमन सरदार घेतले बी सुद्धा केलंच महाराष्ट्र म्हणजे दोन्ही पण तुम्हीच घेतलेत. तिकडे काय बघा बादशाह हे काय ही सूत्रधार आहे सगळे. ते कोणाचं आहे तुमचाच आहे घरच्या गाईचं. ते काही जोरात आहे राव ते किती हत्यार. महिन्याचं? चालतं. दादा नाव कसं तुमचं स्वप्नील सर्जेराव सचिन सर्जेराव वाघ आणि मामा तुमचं सगळे मामा म्हणते सुधीर बबन वाघ कंसात बंडा ड्रायव्हर. मग तुम्ही गाडी चालवता काय पहिली चालवत होता मग तुम्ही बहुतेक ड्रायव्हर होता त्यामुळे तुम्हाला पारक आहे हा. बरं हे आपला ह्यो रोमन आणि सरदार म्हणजे तुम्हीच डोकं चालवलं काय गाडी पळवायची. हे आम्ही लहानपणामध्ये एकत्र पळवली. हा परत जरा गाडी फोडली परत कोण पहिलं दिलं आम्हाला. वैर मागत होता तुम्ही मागं पण कोणी पहिलं दिलं नाही आम्हाला. मग तसं काय केलं म्हणजे माणसानं म्हणजे का पहिल्यांदा कसं होतं वासरं ज्यावेळी होती नाही त्यावेळी शाना बैलच गाणं पळवली हा. जोपर्यंत आपल्याला अंदाज येत नाही तो. हा ज्यावेळी कळालं की आपली गाडी पळेल तर ओपनचा अड्डा होता हा सम्राट बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त हा 3 लाख रुपये पहिलं बक्षीस होते एम नानाने भरवलं. हा त्या अड्ड्यात दोन्ही वासरं एक ठिकाणी पळवली. वासर म्हणजे हा गाडीमध्ये नव्हती हा. आणि चांगल्या गाड्या होत्या त्या गटात. हा त्या गाड्यांना घातली गाडी थोड्यात मार खाल्ला हा. तिथंच आपल्या म्हणजे वासरांची बऱ्यापैकी चर्चा चालू झाली की वासरं चांगली पाहिजे म्हणून. आणि तिथून पुढे मग मागणी यायला लागली वासरू देणार आहेत का सरदार रोमन दोन्ही पण देणार आहेत का. हा तिथून पुढे चालू झालं. तोपर्यंत काही एकत्र पळत नव्हती काय आपला विजय माने म्हणून आमचा वदड्याचा मित्र आहे हा त्यांचा राजा म्हणून शाना बैल पळतो. हा. त्या पहिला बरोबर पहिलाच म्हणजे इस्लामपूरला अड्डा होता निष्कांतदादांच्या वाढदिवसानिमित्त. पहिल्याच अड्ड्यात रोमन राहिला आणि तिथे 1 नंबर केला गाडी केला केला. हा या गाडीनं का हा या गाडीनं नाही त्या विजय माने वदडे त्यांचा राजा हा आणि रोमन. रोमननं
आणि ही गाडीनं ह्याच्या आधी नंबर केला का ह्याच्या आधी जवळजवळ सरदार आणि रोमननं हो 9-10 फायनल आहे त्या दोन्ही 9दा फायनल आहेत 9-10 आदत मध्ये आहे दुसऱ्यात आहेत आणि सगळ्यात मोठा आता पुसेगाव काय म्हणजे विषय धाड केला ते न विसरण्याजोग आहे सगळ्यात महत्वाचं जे स्वप्न होतं ते पूर्ण आणि घरचा साज घरचा साज सगळ्यात महत्वाचं महत्वाचं घरचा साज हेच म्हणजे आणि- सगळेजण लोक पैर करून होते हा. प्रत्येक जण टॉप पैर करून होते म्हणजे जालना असेल बीड असेल नाशिक औरंगाबाद पुणे मुंबई सातारा पंढरपूर मला वाटतं सांगली 90% पैर करून होती ती हा 90% पैर करून आम्ही निर्णय त्याच्या आधी आमची गाडी 1000 माचीवर राहिली होती हा. 8व्या सीमित पाहिली आणि लगेच अर्ध्या तासाच्या अंतरात 2 फेर झाली शेवट सीमित पळून लगेच फायनल होतं हा. मग तिथं थोड्याचा 4 इंचातच 1 नंबर गेला ते 2 नंबर झाला मग त्यानंतर नियोजन केलं की पुसेगावला हाय अशीच गाडी आणि आम्हाला एवढा कॉन्फिडन्स होता हा. की ज्यावेळी गाडी आपली 2-3 फाटे जर आत ना आली मध्ये गाडी गावली की गाडी म्हणजे कुणाची पण असून आपली गाडी लागणार एवढा कॉन्फिडन्स होता आणि जिथं फायनलला बकासूर शेजारी हा. आलो तिथं आम्ही एवढा म्हणजे आम्हाला कॉन्फिडन्स होता की रोमनला कसा जेवढी गाडी टॉप असेल तेवढा रोमन जास्त पळणार जेवढी गाडी त्याला लागून असेल हा, हा. चांगली ज्यावेळी रोमन शेजारी बकासूरची गाडी 1 नंबरला आम्ही 2 नंबरला आलो तिथंच आम्हाला म्हणजे आम्ही ओळखलं होतं की आपण 2-3 किंवा एक राऊंड दे पण एक बकासूर केला तर 2-3 नंबरात 100% आपण म्हणजे एवढा कॉन्फिडन्स होता तुम्हाला कॉन्फिडन्स आता ते आपल्या बाकासूर देवाचं एक नशीब मानायचं नाही. शेवटला जरा तोंडावर फॉल झाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा पहिला गट असा होता की 12 पळाला 12. तोपर्यंत 12 गाड्या पळाल्या नव्हत्या नव्हत्या 28वा गट होता की पहिल्यांदा 12 गाड्या पळाल्या हा हा आणि काय मासा असतो हो काय मासा तुम्ही 24 तास. आज पळवला उद्या नेला तर उद्या तेवढाच पण हे कुठल्या ह्याच्यात येते जातीत जातीचाच म्हणायचा वासरू आणि महत्वाचं कसं तो पहिल्या म्हणजे ज्या पहिल्या मालकाकडे होता हा त्यावेळी गायींच्या मागण्या हिंडायलाच होता हा, हा. पायाचं वगैरे बाकी काही त्याचा प्रॉब्लेम येत नाही दगड असू देत किंवा काय असं कोणतं पण रान असू दे पायाचं काय टेन्शन नाही वेगळीच म्हणजे जात कुठली ते म्हणायची जात म्हणजे जातीलाच वाढू लागते फक्त मिक्स मध्ये म्हणजे का आजरी किल्ला म्हणजे काय ह्याच्यात दिसतंय बा डोळ कशा द्या थोडा प्युअर थोडा फक्त मिक्स काय मासा जाम असतो काय हो कायम जाम असतो मैदानात पण असाच असतो जाम मैदानात पण असतो. हा मामा कुठे गेलो मामा या की किती बंडा? भंडा ड्रायव्हर पुढनं धर म्हणजे थांबव पुढनं धर धरून देणार नाही तुला पुन्हा धरून दे धर आता नाही धर आता देतो पुढलं नियोजन कसं केलंय मग आता वडूज मध्ये बोलले मागाशी तुमचं बादचं हे मग झालंय फिक्स मग येऊ आम्ही बघायला वडूज मध्ये मैदानात सुट्टी करायला लागेल तुम्हाला म्हणजे आता की नाही आपला बाजी पण कसं आहे ह्यांनी नौकाच आहे जसा म्हणजे रायबा जन्माला आला तसं आम्हाला हे क्षेत्र माहिती आहे म्हणजे सासरमध्ये कुणाला नाद नाही पहिलेच नादिष्ट आहेत तर मग आम्हाला अशा कमेंट येतात की तुम्ही जास्त वेळ म्हणजे बाजीला बसवून ठेवताय सारखं मैदानात काढा त्याशिवाय म्हणजे त्याचं ही वाढणार नाही रनिंग वाढणार नाही तर हे असं असतं का की सारखं मैदानात काढायला नाही, व्यायाम असल्याशिवाय पळू शकत नाही. आणि आम्ही अवताला झुकलं की पण म्हणते नाही, तुम्ही अवताराचा सगळं वगैरे त्याचं व्यायाम जे नाही, व्यायाम. अवतारातच घालून टाकताय नाही, एक तर व्यायाम पाहिजे एक तर फेर पाहिजेत किंवा मैदानातला नसेल तर तुम्ही गाडीला झोपून चालवला आवत वगैरे हा व्यायाम तर त्यापेक्षा तुम्ही जेवढं चालवशील आणि मैदानात जेवढं फेरं पडतील तेवढा तो म्हणजे चांगल्या पद्धतीने पण आता ही तुमची हिंद केसरी आहे बरोबर मग तुम्ही किती दिवसात बाहेर काढता आज काय ना आता म्हणजे 4-5 दिवस ह्याच्या आधी कसं 8-10 दिवस बसून ठेवत होता आदत होत्या. हा, आणि तरी सुद्धा एक 4-5 दिवस झाले गाडी झोपून पेटपर्यंत न्यायची 3 किलोमीटर नेत होतो 3 किलोमीटर आणत होतो. डाबरीला काय डांबरी पळवत नव्हतो फक्त पळवत नव्हतो फक्त बरं मैदानात कधी काढला याला डायरेक्ट पुसेगावचं मैदान झाल्यापासून नाही लहान होता तेव्हा लहान होता तेव्हा पहिल्यांदा बिंदोड किती महिन्यात होता तेव्हा आमचीच गाडी मारली पहिल्यांदा आमचीच गाडी मारली आणि महत्वाचं की मैत्रीवर हा म्हणजे आम्ही सूर लावायसाठी केली कालचा आजचा त्याच्यावर व्हिडिओ झाला मैत्रीपूर्ण लढत तुमचीच गाडी मारली का होय विचारा की आमचा ते होता भारत म्हणून कोण हा तिची निजी बिनजोड म्हणली कुणाची काय लागणार आपल्याला हा त्यावेळी ही गाडी याला वाटते ह्याचा विलन पळाला होता उत्तम दादांचा हा हा आणि बिंदोड काय हरला नाही एकदम एक सगळं हल्लेलं ना नाही नाही हरला. म्हणजे तेव्हा किती महिन्यात होतं तेव्हा वर्षाच्या आपण म्हणजे तवा काढलाय म्हणजे आम्ही आपण गडबड करतो बहुतेक आपण मगाशी तुम्हाला काय म्हणलं लईच लवकर पळी काय तुमच्या मग आम्ही पण रायबाला हो तेच की पळतोय चांगला हे असं ती माहिती नाही हो आता कोण सांगायला लागलं की आम्ही हा अनुभव नाही अजिबातच नाही अनुभव अनुभव नाही म्हणजे मनात आले की हे करायचं पळवायचं माणसं लागतात ना आपली साईडची पोरं धरायला भरपूर आहेत ती आहेत मग भरपूर आहेत तशी आपल्याला. मग होतंय बघा जुळत जाते आणि सुट्टीला कशी पोरं वेगळी असते तुमची का तिला मी असलो किंवा हा सकाळचं सुट्टीला बंडात असतो आणि आहे काय? रोमनचं मी भाऊ किंवा आपलं गुंडा भाऊ म्हणून रेटण्याचे ती असते तिघापैकी कोण पण असतो नसेल तर आमच्यात रणजित पाटील म्हणून आहे गोटा काका म्हणतो आपण हा तो सुट्टी तिघापैकी कोण पण असतं आणि बंडा काय त्या सरदारची सुट्टी कायम सुरू म्हणजे सुट्टीला व्यवस्थित उभा राहते ते व्यवस्थित उभा राहतो. जवळ करत नाही. नाही काय फक्त गाडी शांत उभा राहतो. सुट्टी महत्वाची असते ना सगळ्यात महत्वाचं सुट्टीचा सगळ्या सुट्टीच खेळ असतो का आता लॉबीत जरा थोडा पाय तिकडे गेला की तुमची गाडी संपलं. follow. नंबर काढला तिथं कॅमेरा आहेत वगैरे सगळं स्पष्ट दिसते आणि लगेच जो आपल्या गटात गाडी म्हणाय तो लगेच ऑब्जेक्शन घेते ती गाडी फॉलो नंबर काढला तरी काय उपयोग नाही पळला किती पाहिला आणि लावताना सवय अगदी हा. चांगलीच लावायची बर आता तिथं आपलं पुसेगाव मध्ये पळाला
आणि तोपर्यंत तुम्हाला कळालं नाही म्हणजे की आपला नंदी हिंद केसरी झाला आहे. मग कळाल्यानंतर तुमचं तुम्हाला पटत दंगा करत होतो आम्हाला 2 नंबर झाला आमचा ही माहिती होती कारण पुढे मित्र तिने सांगितले 2 नंबर आपला झालाय 2 नंबर झालाय म्हणून आम्ही खुश होतो भरपूर. आणि परत हे कळाल्यानंतर त्यावेळी 1 नंबर म्हणजे ती पुकारलं त्यावेळी मग भरपूर म्हणजे दंगा झाला तिथे आणि तिथं पब्लिक पण भरपूर गोळा झाला. पण होतं पण बऱ्यापैकी आमच्याकडली म्हणजे भागातले मित्रमंडळी लवकर निघून आली कारण गर्दी जास्त होती ना. हा हा आणि अर्धा पाऊण तास लागला तिथे 3 निकाल पुकारायला. होय तिथं वेळ आला. मग येताना सेवागिरी महाराज दर्शन घेतलं काय? येताना सेवागिरी महाराजांचं दर्शन घेऊन नंतर झालं. आम्ही पण आल्यावर रायबाला घेऊन तिथं दर्शनाला. तर काय नशीबच आपलं. आणि महत्वाचं कसं आहे दोन्ही पण बैल पहिल्यांदाच पुसेगावच्या अड्ड्यात. आणि हो ड्रायव्हर पण पहिल्यांदाच पुसेगावच्या मैदानात उतरला ना. हो पहिल्यांदा म्हणजे हिंद केसरी पहिल्यांदाच. आणि किताब पण जाहीर केला किताब मिळाला. म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्याचं एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि सांगली जिल्ह्यात म्हणला तर एकमेव अशी गाडी असेल घरचा साज की हिंद केसरी झालाय. चालते दादा. आणि फक्त व्यायामाचंच आम्हाला विचारायचं होतं तर तुम्ही काय फेरत येत नाही. व्यायाम बघा तुम्ही गाडीला जेवढं झोपून चालवतील सगळ्यात तो व्यायाम चांगला. कारण आम्ही आमची बैल सगळी बऱ्यापैकी पोहणी पेक्षा सुद्धा स्वतःला आणण्यापेक्षा गाडीला झोपूनच चालवायची. ती पेट 3 किलोमीटर आहे इथून पेट पर्यंत न्यायची रिटर्न आणायची. जरी जास्त असला काय असलं तर त्या काळात आमचा हाच व्यायाम असतो. आणि किती दिवसांनी चालू होता मग? आता अड्डा करून आणला 4 दिवस गेले परत चालून आणला. नुसतं चालवायचं? नुसतं चालून गाडीला झोपायचं चालवून खाली नेऊन पेटच नाही 6 किलोमीटर होते. आणि घोड्याबरोबर वगैरे असं फेरव वगैरे नाही झोपली नाही. नाही काय म्हणजे प्रत्येकाचं आपले ट्रीटमेंट वेगळी असते. घोड्याचं नाही तर तिकडे नाही आणि सगळ्यात महत्वाचं की माझ्या दृष्टिकोनातून तरी आपण गाडीला झोपून चालवणं हाच सगळ्यात चांगला आहे. चांगला काय साधा बैल घालायचा आणि झोपायचं कोणत्याच चालते दादा. तिचं हीच असं माहितीच घ्यायची होती महत्वाची. कारण की आम्हाला पण जरा ट्रेन करायचा आहे रायबा शेटला लय अपेक्षा त्याच्याकडे. अवताला वगैरे जास्त म्हणजे हाणण्यात म्हणजे काय म्हणजे चारच. अवताला जास्त काय आम्ही पण मग त्याला किती महिन्यानंतर आता 1 वर्ष झालं त्याला आता झोपलं तर नुसतं मोकळं झोपलं पाहिजे. पाठलं वगैरे काय म्हणजे बोजा ठेवायचं नाही कोण उभा राहायचं नाही नाही काय 4 दिवसांनी एकदा 4-5 चालतं शेट. मग तसं करतो आम्ही. ताकद वाढली पाहिजे महत्वाची. पाया भक्कम पाहिजे ना. पाया बघतो काय पाय कसं आहे ज्या बैलाचा आहे ती पाय काही जलमताच असते ती काय आपण करू नये म्हणजे एखादा पायाला मऊ असणार नक्कीला जर गाजरा असला तर तो नक्कीला म्हणजे पायाला ती काही जलमताच असते त्या. नाही रायबा भक्कम आहे. हा म्हणजे पायाला जो ताट असेल ते पायाचं काही टेन्शन नाही कारण कोणतं पण रान असू दे माळ असू दे लाल माती असू दे किंवा काय असू दे काही करायला माणसाळी बबलिक वरनं पाहणार 100%. हो त्याला नेरल्यात आणायचं एक पळवा. 4 दिवसाला फिर टाकते तिने म्हटलं 15 दिवसांनी एकदा पळायला पाहिजे. 10 दिवसांनी. आता ती हिंदी केसरीचं मालक आहे त्यांचं नियोजन तुम्ही डोक्यात घेतलं. एकच फेर नाही मग तेच मी आले मला विचार फेर नाही आईला कसं काय डायरेक्ट म्हणजे आतापर्यंत हाच नाही ज्या आधीची पण अशी राहतील त्या दिवशी 3 फेर त्या आलं. मग म्हणजे कसं त्यांच्या देणार राहतोय मग राहायला काय देणार निकाल रेषा ते झेंडा पाडल्यानं होय ती सुट्टी करायची म्हणजे थाप मारल्यावर. जेवढा बैल छान असेल तेवढा तुमचा वासरू चांगलं. हा हा बैल छान पाहिजे. चालतं दादा. तेवढी शाल तेवढी आता तुमचा हे रोमन लयच हे आहे. हो शाल गायला बांधायची होती. तुम्ही जावा पुढे काय करत नाही बांधून बंडाला ती करून देणार बंडाची टाकी होती आम्ही म्हणून बार टाकतो. माझ्या पण आता जरा कमी काय ध्यान आहे तरी तुला एवढा माझ्या सुद्धा याच्यावर पगार झाला मला काहीच तर रोमनला दुखताना म्हणजे वगैरे शेल द्यायची चालल्या. काय भानगड नसते मार वगैरे काय नसतं. नाही नाही काय जे अंगातच जर ते असेल तर मारायची काय गरज सुद्धा. काही लोकांना गैरसमज आहे की जास्त पळवलं आपण तापवलं म्हणजे जास्त पळवलं. हो काय येत आहे त्यांना देऊया जसं तिथं नारळ द्या आणि काकी या की हो तिच्याकडे द्या तिच्याकडे द्या. बापू नाही देत देत बघ. आताच द्या ते ए तुम्ही देणार आहे का? हो ह्यांना देऊ त्या देणार आहे तो द्या त्या या मी देणार आहे. सगळ्यांनी ह्यासनीच दिला असेल हो हातात आणून तुमच्याकडे शान काढायचीच असते. शान काढायला मग आम्ही पहिल्यांदा देणार आहे बघा. म्हणजे कॅमेऱ्याच्या काय म्हणते ती पळायला गेल्यानंतर जास्त विचार हेच करत असते काय झालं असेल काय झालं असेल. हा काम कोण करत नाही त्या दिवशी. त्या दिवशी कोण काम करत नाही सगळी मोबाईल घेऊन पुढे जल्लोष झाला असेल भरपूर. इकडे बघा इकडे जा पुढे जा जरा. काय आता
चालते चला. तर आपण तर आपण म्हणजे ह्या काकींचा सत्कार केला. जवळ जा की. हा म्हणजे हे आजोबा सांगतात की सगळी मैदानात गेल्यावर शेण काढायला सगळं आवरायला सगळ्यांचं त्याच असतात आणि रोज होय नाही या खुराक काय असतो? खुराक काय देतात तुम्ही घालता का? मी घालते. आम्ही घालतो डाळ आटा. उडदाची डाळ आणि आटा एवढंच. तुम्ही म्हणजे तुम्हाला येऊन देतो जवळ होय देतो की. आम्ही घरी कोण नसतं आमचं आम्हीच करतो. नाही नाही पाणी वगैरे सगळं आमचं आम्ही करतो. तसं घरच्या माणसानं काय नाही. आम्हाला काय करत नाही ते. नवीन आले की होय ते करतो. नवीन माणसं आली की बघू शकतो. आणि तुम्ही घरात किती लेडीज आहे का तुम्ही एकटीच आहे. सगळं हँडल करता? होय किती आहेत म्हैशी वगैरे? म्हैशी एक म्हैस आहे गाय आहे तो बैल आहे एक आता बारकी गिरी बारीक आणि ते छोटं झालं ते किती आमचं आहे? पक्ष्या तुमचाच आहे? आज पण आहे त्यांची बाई आहे भरपूर. बैल हा मग भरपूर नाद आहे तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाची आपला जुना बैल आहे 23 वर्ष पूर्ण झाली गजा म्हणून. हा. तुम्हाला माहिती असेल नसेल पण जुने जे आहेत हा. शौकीमध्ये त्यांना माहिती आहे. गजा आहे काय मग? हा कुठला हो? त्याच्यावर पण नंबर पडलाय. सुलतान म्हणून आहे. आयुष्यपूत. बिल्ला म्हणतो आपण. म्हणजे दोन्ही खांदी स्पीड आहे बाहेर म्हणजे ती 2 अड्ड गाडी पण पळवली. ह्यो पण चांगला जो मार्क दिसतोय राव. ह्यो पण रोमन सरदार एवढाच पळतो. नंबरवर कळतंय की एवढाच पळतो त्यांच्या एवढाच. तिथे राहिले आहेत बघा. यानं पण पुशेगाव गट काढला होता. ते ना काय होय, होय. मग आत्ता हा आता ह्या दिवशीच की होय? हो का तो तिकडला जुना बैल आहे. गट काढला होता. तर ह्या ढाली बघू शकता ना आत्ताची ढालू दो. काय गाडी गाडी आहे. आणि हा म्हणला काय 23 वर्षाचा. मग गजान नाव ऐकून माहिती आहे बरं का मला. त्यांचे पावणे 2 वर्षाच्या पुढे फायनल घेतले. आयुष्यपूत सलग 4 दिवस कोण 4 फायनल केले. असं नाही की डायरेक्ट फायनल आहे. 3 फेर काढले. आणि हा पण करतात आहे. कुठला हा मधला. हा काय हा मधला करतो. ओळी पण खोंड आहे. ती पण खोंड आहे. आणि ही मध्ये रेडी. आयुष्यपूत एवढं तुम्ही हँडल कोण करतो एवढं सगळं? हा दादा एवढी म्हणजे चेष्ट नाही. ड्रायव्हर आहे. जुन्यातलं होय. पुसेगाव मध्ये म्हणजे पुसेगावचा नंबर आहे काय? नाही नाही हे आता 600 रुपये. 600 रुपयाचा 22 नंबर आहे. ह्याच्यासोबत होता ना का त्या दिवशी बनवडीचा सूर्या. दोन खांदी काय? होय दोन्ही खाली पब्लिकचा. हो काही आजोबा एवढी सगळी हँडल. आजोबा नमस्कार. ड्रायव्हर आमचे चुलते आणि आता सांग कोण आहेत आजोबा आपले? बजरंग ड्रायव्हर म्हणून आहेत. जुने जाणते पहिले ड्रायव्हर आहेत की ज्यांनी पहिल्यांदा अशा ज्यावेळी मैदान व्हायचे की रुपये डिपॉझिट असायचे 15 रुपये 25 रुपये बक्षीस हा. असायचे. त्यावेळी 3 गाड्या फायनलला ठेवत होती. होय हो. आणि त्यांच्यामुळे तर लागला ना, म्हणजे आम्हाला नाद लागला उभ्या आम्हाला जोपर्यंत आता ही कशी आमची मुलं आली एवढं असल्यापासून आम्ही बैलांच्या पासून आहे. त्यामुळे जरी पण काय शर्यती बंद होते तरी बैल होतीच आणि चालू आहे तर बैल आहेत आणि कमीत कमी 5-6 बैल आमच्या धावणीला असतात. पहिल्यापासून पहिल्यावर आणि बैलातलं सगळं आता तुम्हाला कसा काय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला तिकडे निर्माण आहे. त्याला आम्ही देऊन होतो त्याच्यामुळे तर पुन्हा आणि आमचं नाव झालं. 10 वर्ष कंटिन्यू बैल पाहिला. 10 वर्ष. आणि असं नाही की डायरेक्ट 4 दिवशी सलग 4 दिवशी फायनल घेतले 3 फेर. आयुष्यपूत. आता आपण काय म्हणतो आज पळाला आता 10 दिवस हा. झाले, असं नाही. रोज तर रोज पळत होता बैल आणि बैलाला कंटाळा नव्हता काय नव्हतं. आणि तुम्ही सगळं हँडल करताय? हो तू ते असते म्हणजे आम्ही भाऊ आणि आम्ही तिघं जण पण बऱ्यापैकी जास्त यांचाच म्हणजे मोलाचा वाटा. मला वाटतं मग सगळं देखरेख वगैरे. हो, बाकी आम्ही कसं ड्युटी वगैरे बघून मग तिकडे जनावरांचा म्हणजे तुम्ही जॉबला आहे का? हो जॉब जॉब काय करता? शेती औषधाच्या कंपनीत जॉबला हा. आहे. हे माझा बंधुराज लहान हा नमस्कार दादा. केबीसीबी आणि ह्याच्या नावानंच गाडी पाहिजे उदय वाघवाडी. उदय खंडेश्वर प्रताप उदय वाघवाडी तुमच्या नावानंच असते काय? हो काय कारण एका नावाची दहशतच आहे की बऱ्यापैकी गाडी दुखत नाही विचारते कुठली बैलात काय आहे पहिला. काय म्हणलं दादा आणि एकदा नाव सांगा. उदय सर्जेराव वाघ यांच्या नावानं गाडी पडती. उदय वाघवाडी श्री खंडेश्वर प्रसन्न उदय वाघवाडी या नावानं गाडी पडते. खंडेश्वर आमचा पेटेचा कुलस्वामी हा श्री खंडेश्वर प्रसन्न उदय वाघवाडी या नावानं गाडी पडते. आणि आता पळणारी म्हणला तर ही एक देव आहे हा. आणि ते एक दोन. दोन आहे ही दोन पण चांगली पडते. कुठली आदत आहे ती दोन. ही दोन आदत काय? हा. शीच हे खर्चे ते नाही हा मैत्री गाडी घेतली गाडीतून काय? आणि हा तो पण मैत्री गाडी त्याच्यावर पण नंबर पडलाय. तो 30 सेकंदला नेलो ना ते कुठं? याला सागाव सागावला दिसतो या रोमनची ही पण 2 अड्डा गाडी पाहिल्या. पळ. साईड पब्लिकला 1 नंबर करतो. मग आता ह्याचं नियोजन केलंय का? त्याचं नियोजन 9 तारीख. म्हणजे सगळीच काढणार आहे 9 9ला सगळी नाही. 10ला हा. 10ला तो काढणार काय रूम आणि ह्यो 9ला 9ला नाही. हे घरची पळवणार का? तो घरची 2 हापवून. कुठला तो?
म्हणजे आता पैरबीर बंद केलं सामान आता घरचेच. नाही गाडी आपली गटून पळत टेन्शन नसतं उगाच प्रत्येकाने मागे लागा. आताच्या कंडिशनला की आज एक नंबर केला तर उद्या ती गाडी नसते फोडूनच असते. त्यामुळे आम्ही शक्यतो हा निर्णय घेतलाय आपल्याला आपलीच पवायची गाडी घटली की आपलं बक्षीस आपलं ड्रायव्हरला दिलं भाडं दिलं की आपलं घरी नाही ना तसं ट्रेन केलं की त्याच नंबरात बसते 100%. आणि तुमचे तर सगळी आतापर्यंत बघितली सगळीच रगेला आहे ती सगळीच म्हणजे एक छोटा बघितला ना बाहेर ह्या मम्मीचा तेव्हा बाहेर ती मम्मी काय दूध सगळं त्याला असते काय दूध थोडं फक्त काढतो मुलांना बाकी सगळं तिथं कमीत कमी 6-7 लिटर दूध आहे का आयुष्यभर 1 लिटर फक्त सकाळ संध्याकाळी काढायचं बाकीचं सर्व त्याला आहे ना त्यामुळे चालते. छोटं हे करणार बरं का विषय हार्ड करणार छोटं लवकरच त्याला काढणार काढणार. आता 8 महिन्यात आहे ना. मारी पाहते 8 महिन्याचा वाद काय उड्या मारते तो. हे बघा मागाशी उड्या मारत होता लय रगेला पक्षाच ना. हा. बघा केवढी लहान आहे त्याला लाथ मारलेली रोमननं. कोणाला आता पहिले काय हे वासरू विषय हाड करणार. हा जपान म्हणून घेतला होता आपण हा. माझ्या भावाचा 2 लाख करायला बंद का हा त्याच्या पोटात आहे गेल्या वर्षी 2.5 लाख रुपये ऐकला काय तो बैल लय छान होता. आता मी एकट्यानं कुठं म्हणजे संध्याकाळी 12 जर सोडलं तर एकट्या माझ्या मागणी चालते दादा चला जाऊ का वेळ पण झालाय आणि आभारी आहे आम्हाला वेळ दिल्याबद्दल. आणि छान म्हणजे आम्हाला समजलं की होय. होय नाही बऱ्यापैकी गोष्टी. छान राहू दे. जातो आम्ही बराच वेळ झाला. चला आपण शेड ढाली बघितल्या आणि इथं पण ढाली लावलेल्या आणि सगळ्यात महत्वाची ढाल बघा काही श्रीसेनाची सदर परमपूज्य श्री सेवागिरी महाराज यात्रा प्रदर्शन 2024 मानाचे पहिले श्री सेवागिरी गणपती मैदान. आणि त्याच्यावर आणि काय तर देतील ना ढालीवर. हा ही पण दिलंय काय तर या ढाली बरोबर काही पण दिला ती आणि विठ्ठल रखुमाईची मूर्ती. म्हणले हे बघा सेवागिरी महाराज. म्हणजे 2 ढाली म्हणजे दोघांना 2. हा हाय काय आम्ही ढाल घेताना कसं वाटलेलं म्हणजे काय बोलायचं शब्द बसला नसतो. आणि एवढ्या वेळ झाल्यामुळे सगळी आपापल्या घरी गेलेलीत तुम्हीच नाही पण आणि ह्या पण भरपूर मिळालीत की सरदारच्याच आहेत ना. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर म्हणजे ही कुठे भेटली हा हा तडावळे आणि ही 3 नंबर वाघवाडी हा दिले वाघवाडी 2024 होय काय हा हा आता भविष्यात मोठं मैदान पडलं तर हा गाडी पळून पहिलं करणार 2-3 घरची गाडी आणायची त्याच्या ठरवलं काय मला थोडा कमीच करा. तर आम्हाला चहा वगैरे केलेला आहे पाहुणचार तर आम्ही जातो म्हणत होतो वेळ झालाय. रोमनचे ओरिजिनल वाले असे म्हणजे आता आलेले म्हणते ओरिजिनल वाले म्हणजे काय समजून नाही. रोमन तुम्ही घेतला काय चॉईस तुमची होती रोमनचं तुमचं नातं कसं म्हणजे थोडक्यात तुम्ही रोमन येऊ किती महिन्यात असताना घेतला स्वतः घेतला का असं म्हणजे जाणकारी म्हणजे आपले एक मित्र आहेत समृद्धी गणेश म्हणून त्यांच्यावर आम्हाला फोन घेतला त्यांनी एक आम्हाला फोन फोटो पाठवले म्हणजे व्यवहार करायचा असतो त्यांनी फोन आम्ही विकून टाकलेला त्यांना आम्ही बडबडलो की आम्ही घेणार होतो तुम्ही काय केला सर म्हणलं तुम्हाला दुसरी वस्तू देतो मी बाजारात जाणार आहे तुम्ही या वाटलं रविवार तिथं आपल्याला घेऊन
आम्हाला काय जायचं झालं नाही. त्या दिवशी आम्ही म्हणजे बंधांची कुठे मैदान गोलगड मैदान होतं, मैदानाला घेतली. त्यांचा 3 वाजता फोन आला की अशी 3 कोंडे घेतली तुम्ही या, तुम्हाला कुठलं त्यातलं बरं वाटते बघा ते तुम्ही ठरवा. बंडा, मनोज, शरद आणि माझा बारका भाऊ चौघजण गेली होती आणि तिने फोन पसंत केला होता. 3 कोंड होती, त्यामध्ये हा रोहन पसंत केला. मग रोमन आधीच नाव आहे का तुम्ही ठेवलंय? नाव इथं आम्ही आल्यानंतर भावाला नाव ठेवले, कारण त्याला तो प्रबंधाला असतो रोमन बैल होता, तो त्याला पहिला आवडायचा ते पळताना, म्हणून आम्ही ठेवताना पहिलं सुंदर नाव ठेवलं त्याचं. पण ते म्हणला नाही सुंदर नाव नाही ठेवलं, आपण रोमन नाव ठेवायचं. म्हणजे आम्ही ती रोमन नाव रोमन नाव ठेवलं. किती घेतलं रोमन आम्हाला हा 42,000 रुपयाला घरी पोच झाला. घरी पोच. आणि तुम्ही सरदार? सरदार पण आमचा 40,000 रुपये घेतला. सरदारच्या दोन्ही पण तेवढे 1-2 आणि यांची घरचीच गाडी म्हणजे ठसला चालला यांचा स्वतःचा. आणि तुमचं म्हणजे नातं असं भावांचंच ना? आता म्हणजे आम्ही एका ताटात जेवायला एकत्र बसायला पण असतो. हा, आमच्या प्रत्येक काळामध्ये आम्ही सगळे एकत्र होतो आणि चांगल्या काळात आम्ही एकत्रच आहे. भाऊके आहेत काय? हा, मला वाटलं म्हणजे चुलत भाऊ, सख्खे चुलत भाऊ असं आहे. मी सगळी आमची फॅमिलीच आहे. हा हा हा. भाऊ आम्ही सगळे एकत्र. आता सगळी जे आहेत आमचं बाहेरचं कोण नाही, सगळी घरचीच आहे. नियोजन करणारे पण सगळं करणारे, सोडणारे जे आपल्या सगळं असतात ते सगळे आमचे घरचे मेंबर आहेत. कुशेगावला गेला आणि मग आम्हा तुम्ही म्हणजे सगळं रोमनचं आणि सरदारच सगळं नियोजन तुम्हीच आणि बाकीची न द्यायची आपण बघितली आता ते आपल्या बदलाले आहे त्यांचं पण असते काय तर जास्त करून या दोघांचं नियोजन जास्त होणार. आता पहिली गाडी तुम्ही मला किती वर्ष चालवली गाडी आता 4 वर्ष झाली, 4 कंटिन्यू चालू असते. मग गाडी चालवताना म्हणजे तुम्हाला पण एक अंदाज येत असेल की मेन खेळ असतो तो म्हणजे सुट्टीवर. सुट्टी नीट तर सगळं नीट. चांगली पाहिजे. मग आपलं तेच बिघडतंय की बाजीच्या नियोजनामध्ये सुट्टी चुकत्या सगळी. सगळ्या सुट्टीच खेळ होते, आमच्या सुट्टीच नाही चांगली. त्यात आणि मामांचं आत्ताच म्हणजे मी पण एक रील बघितली आणि आता मला ताईंनी पण दाखवली. मामांनी एक पैरा मागितलेला तर मामांना कोणतर बोललेले की तुमचं लोखंड आहे ते आता. लोखंड म्हणजे तुमचा बैल लोखंड आमचं सोना म्हणजे असा विषय झाला गाडी म्हणजे ती इमोशनल रील व्हायरल झाल्या भरपूर. बरं ही का बोललेली ती 4 महिने झाला. 4 महिने आमची कळ होती आणि पहिला मागे म्हणजे फोनवर स्पीकर टाकून ऐकलं म्हणजे उत्तर मिळालं म्हणजे नंतर उत्तर दिलं. होय, ते कळत असेल नाही त्यासनी म्हणजे ह्यांचं अंतकरण कुठेतरी दुखावलेलं. मी काय म्हटलं आता हिंदी केसरी किताब म्हणजे बारका किताब नव्हे, आता एक गाडी पिकअप घेऊन डिजिटल इतिहासच केला काही आहे तोपर्यंत राहणार आहे नाव. गाडी तसं असलं मैदानात गेली की नुसते डिजिटल लावावं नशीब लागते. बाकीची बैल लावतील का आपल्या आमच्यासारखी? होय, हिंद केसरी किताब लावणं. आता आपल्या रायबा बाजी अजून कुठंच काय नाही तरी हिंद केसरी किताब त्यांना युट्यूबवर मिळाला. आपण लावू शकत नाही ना, लावू शकत नाही असं आहे. म्हणून तर या ठिकाणी म्हणून आणि एक पिकअप आणली असती. एक महिन्यापूर्वीच मी याला म्हणतो की बैलांचा फोटो असं सारख्या बिरजा हिंद केसरी पिकअप असतो त्याला म्हणलं आपल्या बैलांचा फोटो पण लागला पाहिजे एक दिवस आला. आणि एक आहे की आम्ही आता म्हणजे आलोय आता वेळात वेळ काढून आता तुम्ही सगळी निवांत आहे बरोबर. आणि येऊन एवढं म्हणजे निवांत बोलायचं तर कारण आता कसं आपल्या रायबाला आणि बाजीला सगळी हिंद केसरी बघतायत तर मग तुमचं नियोजन कसं असतं, आमचं कुठं चुकतंय ही म्हणजे थोडंसं ज्ञान घेण्यासाठीच आम्ही इथपर्यंत आलोय. हो, बरीच माहिती मिळाली. म्हणजे ऑफ कॅमेरा भरपूर बोलणं झालंय, ऑन कॅमेरा पण बोलणं चालूच आहे. तुम्ही बघत असशील ना आमचे व्हिडिओ. हा, काय नाही केलं पाहिजे सगळं करतोय आमची गाडी पळतच होती. फक्त काय करायचं 2 अड्डा आमची आणायची, परत एखादा अड्डा पहिलं करून आणायची गाडी. आमच्या आम्हाला गाडी पडते आम्हाला माहिती आहे. वरल्या आता अड्ड्यात जाऊन आम्हाला माहिती आहे की ती गाडी आत आली की आमची गाडी गावत नाही मला ही माहिती. म्हणून कुशेगावला पण आम्ही महिना आधीच केलेली की हा हीच गाडी आणायची. पहिला आमचं दुरुस्ती करून पण पहिलं केलं नाही मला हा ही गाडी आणायची. मग 28 गटात 5 मिनिटं तास आलं आणि 1 तास होतं 43 का 44 गटात. म्हणजे 28 मध्ये आणून दुसऱ्या गावी 28 मध्ये आणली की लगेच 34 गाडी होती. असं झालं. नियोजन लागतं. आणि आमचं म्हणजे कसं होतं आता ह्यांचं म्हणजे पहिलंच की घरातलं असं कोणच नाही जाण करतं. आता तुम्ही बऱ्यापैकी सगळी जण तुम्हाला माहिती आहे ह्या क्षेत्रातली. आता हे दादा तर आहेत ते आता 4 वर्ष झालं म्हणजे बंद केलंय गाडी चालवणं, म्हणजे किती ज्ञान आहे त्यांना. आता ह्यांना एका वर्षात तरी भरपूर समजायला लागले की कुठं चुकतंय काय चुकतंय ना. आता स्वतः बघायला लागले की नियोजन करायचं. तरी पण एक कसं आहे सवय आपल्याला की म्हणजे एक मान देतोच आपण. मग ह्यांनी काय करतात मित्रांना विचारून शेवटी शेवटचा निर्णय घेतेच.
आणि मग आज क्षेत्रात लागते ती पोरं. अजून एक असं की उद्याचा पायरा तुमचा इनस केलाय बंडाऱ्यावरून. कोणी गेलं? तुम्ही बाबऱ्याचा पायरा. होय? हा, म्हणजे- बोलतोय की फोन बाजूला झाल्यावर आम्ही एकत्र ज्या उद्या पाठीला पायरा. पायरा पाहिजे. बाजूला एक चांगला पहिला करूया की उजवीचा. आता तो पोलीस त्याच्या भावाचाच आहे. हा. तो त्या पोलीस भावाची आधी. आणि ती बाबऱ्या पाळणार त्याचाच पायरा उद्या. म्हणजे तुमचं नियोजन थोडक्यात चालू झालंय त्याच्याकडे. मग काही एक नंबर नाही आणि हो म्हणजे करा कसं आहे आपण म्हणजे आता तुम्ही काही उजेडात नाही भरपूर प्रकाशात आलाय आमचा बाजीला पण आणा उजेडात म्हणजे सगळ्यांची खूप इच्छा आहे की बाजी निदान गट तरी पास करावा आणि आम्ही पण भरपूर धडपडतोय भरपूर करतोय पण कुठं तरी चुकतंय काय तर मी मग सांगितलं तुम्हाला तशा प्रकारे त्याला चालू करतो जास्त पळवू नका त्याला कोणाला बी रायबाला आणि बाजीला बी जावताला आणलं तरी 4-5 मुलांना राहणार आणि गाडीला बी पाहिजे 4 दिवसांनी 2-3 फेरं जास्त द्यायचं नाही. फेरं जास्त द्यायचं नाही आवताला फक्त बाजीला झोपायचा. रायबाला झोपू नका जात. बाबऱ्याला बी. गाडीला झोपू नका 2-3 किलोमीटर चालू नका चालतं. आणि बाजीला मोठ्या गाडीला पाहिजे टायर गाडी. टायर गाडीला हा दहावजी नाही हा, हा, गाडी. ऐकलंय. आणि तसल्या कोणालाच गाडी. नाही छकड्याला झोपायचं. कोणाच्या चकड्याला पाहिजे. तर बरीच माहिती मिळाली आपल्याला. आता काय आपली ओळख झाली आहे. आता इथे बरोबर आमच्या जरा बाजूला पहिलं त्या जरा चांगलं पहिले येते ते भरपूर येते ते पहिलं म्हणजे बरोबर मला 25-30 फोन आहे चालू तुम्हाला कोण माहिती मागतो आपण उघडच केलं ना. आम्ही म्हणजे आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगितले वायदी प्रकार देणार नाही कुणालाच नाही देणारच नाही आम्ही दिल्या 2-3 जाऊन दिल्या मग काय हा आता ही की तू म्हणजे आम्हाला पण भरपूर येतात की तुम्ही चांगला बैल घाला मग त्यांना रिप्लाय येतो की दादा घर जायला होताय का तर ती म्हणतात की हो घर जायल्याशिवाय उजेडात कसं येणार म्हणजे त्यांचं वाद चालू असतात कमेंट मध्ये आम्ही त्यात पडत नाही आम्हाला कोणाचं उजेड जाण्यासाठी दिली पाहिजे याला काय असं वाईट दिल्या तर तिने हे केलं आम्हाला समाधान केलं वायदी कधी ती मनात वायदी द्यावावी बाजूवर गुलाल पडावा खरं ते काय म्हणजे पाहिलं वस्तू त्याला ते म्हणजे असं- मन असं गुलाल मानतच नाही. असं नको म्हणतो गुलाल पैसे देऊन गुलाल नको याचं वायद्या दिलेल्यावर कुठं मैदान फायनल राहिलं तेव्हा. बिगर वायदीचे गट तर पास झालेला का वायदी दिल्यानंतर वाईट दिल्यावर राहिले गाड्या पहिल्या राहिलेली वायदी देणं म्हणजे वायदी दिल्यावर चांगला बैल मिळणार ग. हो नाही काय वाईट देऊन पण आमच्याच खोटा गाडी बांधून पडली मग काय झालं मग राहिली गाडी पण- म्हणून काय झालं वायदी देऊन युट्यूब क्षेत्रातलं माझी इतकी ओळख झाली भयानक म्हणजे ऑर्गॅनिक ओळख सगळ्या महाराष्ट्रात मला तर नंबर फिरली वा आणि ती जाणतं ते कोण असं सांगितलं एकही मला कोण कोण सांगितलं नाही हो वायदी द्या सगळेजण म्हणजे आपल्यालाच पसंत येतात वायदी देऊ नका तुम्ही तर देऊ नका तुमच्याकडे म्हणजे अपेक्षा नाही तुम्ही वायदी कारण की आपण एक सोशल मीडियावर तुम्ही मला माहिती देत पाहिजे मग तेच पसरत जाते ना बऱ्यापैकी सगळी वायदी घेते ठराविक मैदानात सगळ्या 4-5 माणसाची की अशी वायदी घेत नाही आता आमचे दादा एक आहे त्यांचं नाव घेत नाही ते मला काय होतील माहिती का त्यांचा एक बैल उजेडात म्हणजे उजेडात होताच त्याने काय केलं एक मला ते म्हणजे 15 मैदान खेळलो 15 मैदानात 25-30-25 हजार रुपये वायदी देत होतो प्रत्येक मैदानाला माझा बैल वाढवतो तरी मला मी वायदी देतो परत मला ते उजेडात आला तो बैल मी काय त्याचं नाव घेतलं उजेडात आला परत येऊन उजेडात येऊन पण नंबर पण काढायला लागला एक नंबर करायला लागला तरी पण एक नंबर करतो तरी मला गावाला नाही बाहेर तरी एक नंबर करायला तरी वायदी देतो तुम्हाला आता मला मी वायदी घ्यायला चालू केली म्हणजे त्यांनी पण उघड सांगितलं आपल्याला की मी घेतो आता म्हणला म्हणजे मी एवढी दिल्या म्हणून हा तेच की त्याला तेच त्याची बैल मागणार होतो भाजीला तर ते बागायच्या आधी मला सांगितलं असं असं झालं विशेष कट केला म्हणतो बऱ्यापैकी माणसं वायदी घेतली मला कधी सांगते आम्ही घेत नाही काय नाही वायदी घेतली थोडक्यात घरचंच तयार करायचं साधा आता बापरे आलायस त्याला ट्रेन करायचं वर काही 2 आहे त्या होम प्रोडक्शन म्हणजे बाराची गाडी चल आणला जरी बस गाडीतून चल करणार म्हणजे असं थोडक्यात तर ते रायबामुळे आम्हाला मार लागला रायबा तसा आला रायबार नावच करणार आहे. ऍक्टिव्हिटी होणार सगळं चांगलं आहे हो पाया पण बघ आता हे लय बघितलं मारते हो मारते. लय मारते. आम्ही वाचलो किती तर आता ताडे आता कशाच मारते अजून पुढल्या वर्षी येऊ शकतो. असे शिंगत आणलेले असं ते मला काय पहिला बरोबर का सिमेचा देऊ सिमेंटचं आहे. ते काय झालं नशीब त्यांच्या आता पोटावर वन आहे बघा पूर्ण असे शिंग खर्चटलेत रायबाला तेच की अशी धंदी त्यातलं पण ऐकलं त्यातलं उत्तर यासनी सोडून कोणाला जवळ देत नाही. मला सोडून कुणाला जवळ त्यात तापवाय म्हणलं तर कोण तापवत नाही तापून नुसता चाबू करणार नाही ती येसन धरा नाही काय पण धरा तसंच निघतो म्हणून सगळ्या राहणार तो जितीच आहे. म्हणून ती तापवायचं पण पोरं तिला तापवायचं पण नाही असं करायचं दुपारी आपल्या होती जत्रा बित्रा आठ चालू होती हळूहळू बाहेर काढायची बघू जर नेल्यात आणला रायबाला तर एखादा आता तुम्ही आहे ना बघ चॅनल बघून एक खेळा दिले म्हणजे आता 9 तारखेचं जे मैदान आहे म्हणजे उद्याच्याच व्हिडिओत उद्या आहे ते आता 8 तारखेला
हा व्हिडिओ जाणार आहे. तर हे पण दादा बोलतायत आणि भैया पण बोलतायत की उद्या परवा दिवशी काय तुम्हीच आहे. मग तिथं काय त्यांनी तर सांगितलंय पळवायचंच नाही रायबाला. तर आता विषयच चिठ्ठी टाकणार नाही बरं. काय बोलतायत बघा. भैया म्हणतात की मी चिठ्ठीच टाकणार नाही रायबाची. त्याचं वयच नाही. अंगणवाडीच्या विद्यार्थ्याला तुम्ही पहिलीचा जर प्रोजेक्ट दिला ते कसं करेल? नाही बरोबर आहे. शेवटी जाण करते तुमच्याकडून, है नाही, सल्ला घेतलाच पाहिजे. छान माहिती दिली जा. होय, म्हणजे थोडा अनुभव वाढला अजून की काय केलं पाहिजे काय नाही. चालतंय, चला यानंतर आमच्या पण रायबाला बाजीला भेटायला. काय माहिती आता